बकासूर आणि हिंदकेसरी राजा, तोच राजा, घरणिकीचा राजा. माहीत आहे तुम्हाला, पुसेगावचं ज्यावेळेस मैदान झालं हिंदकेसरीचं, तेव्हापासून तो मैदानात दिसत नाही. नक्की त्याला काय झालं होतं? नक्कीच त्याला, तो आजारी होता आणि तो आजारपणातून उठतोय. त्याच्या मालकांनी सांगितलं आहे तो आता कराडमध्ये एक मैदान होते आणि त्या कराडच्या मैदानात तो सगळ्यांना पळताना दिसेल बकासूरसोबत. कारण तुम्हाला माहिती आहे ही जोडी मागच्या वर्षी पळालेली त्या मैदानात, बकासूर आणि घरणिकीचा राजा. ड्रायव्हर होते अच्युत ड्रायव्हर रेटरेकर. नक्कीच ही जोडी जर पळाली तर गाडीचा एक नंबर हा असणार फिक्स. मग तिथं गाडी कोणती असो, छत्रपती संभाजीनगरची असो किंवा पुण्याची असो, कोणाची असो, त्या दोघांना कोणी नाही रोखू शकत. कारण तुम्हाला माहीत आहे बकासूरला तर स्पीड एवढं आहे. कारण तुम्हाला माहीत आहे बकासूर आता आजारपणातून तो पण उठला आहे आणि असं कमबॅक केलं आहे त्या भागानं की सगळ्या बैलांना घाम फोडतो आहे. तो चांगला पैरा असला की. कोरेगावात निकाल बघितला तुम्ही, मुरुमकरांच्या सुंदरला घेऊन तो पळाला. नक्कीच आता जे मैदान होते कराड भागात, त्या मैदानात बकासूर आणि घरणिकीचा राजा ही जोडी पळणार त्याच्या मालकाने सांगितले. नक्कीच त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. त्या दोघांनी कमसे कम गुलाल घ्यावा. तर राजा आजारपणातून उठतोय. राजा जो बैल चांगल्या चांगल्या बैलांना मात दिली, त्या बैलानं नक्कीच बकासूरसोबत तो पळतोय म्हटल्यानंतर सगळ्यांनाच आनंदाची गोष्ट आहे. कारण त्या बैलानं खरंच नाव केलं आहे त्या मालकाचं संबंध महाराष्ट्रात. संबंध महाराष्ट्र त्याला ओळखतो, राजाला, त्याच्या पळण्याच्या जोरावरती. आणि त्याला 1 कोटीला मागितलं तरी पण दिला नाही. बघा किती मोठ्या मनाचे त्याचे मालक. राजा आणि बकासूर आणि अच्युत ड्रायव्हर रेटरेकर हे तिघं तुम्हाला कराडच्या मैदानामध्ये दिसतील लवकरच. धन्यवाद मित्रांनो.